नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत. सीझन आहे सुरू तुरीच्या शेंगांचा. तर चला आपल्या दारचे तुरीचे झाडं दाखवते मी तुम्हाला. थोडेच झाडं आहे पण आपल्या खाण्यापुरते शेंगा नक्कीच निघतात. तर चला तोडून घेऊया पटापट शेंगा आणि नंतर सोलून घेऊया. हे असे मी दाणे काढून घेते, त्यातले एक 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 सोला काढून घ्यायचा आणि मग सोले सोलून तयार करायचे. मला तर सोले खूप आवडतात आणि आपल्या इकडे प्रत्येक घरी सोले असतात. तर चला मग दाखवते तुम्हाला रेसिपी. आमच्या दोघांसाठी मी 4च मिरच्या घेतल्या आणि सोले घेतले एक वाटीभर समजा अंदाजे, आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर. याला खूप सारं साहित्य लागत नाही, मोजक्याच साहित्यात आणि खूप छान अशी भाजी होते. आपल्या विदर्भात तर तुरीचे सोले म्हणजे की सीझनच असतो. त्यात सोले शेरण्या, मसाल्याचे सोले, सोले भात, सोल्यांचे पराठे, सोल्यांच्या कचोऱ्या, काय काय पदार्थ करतात आमच्या गृहिणी. तर ते गृहिणींनाच माहिती बाबा, खूपच ॲक्टिव्ह असतात. तर चला मग आपले सोले आता भाजून तयार आहे. मिरच्या भाजल्या, कोथिंबीर घेतला, लसण टाकला आणि थोडंसं जिरं टाकलं, मीठ टाकलं. अशाप्रमाणे आपण तिखट वाटून घेऊया छानपैकी. तिकडे कढई पण ठेवलेली आहे. तर आता मी हे मिक्सरवर वाटून घेते. छानपैकी वाटून झालं. खूप असं बारीक नाही वाटायचे सोले, थोडेसे किंचित जाडसरच ठेवायचे. तर आपले झाले वाटून सोले आणि इकडे ठेवली कढई. त्यामध्ये टाकलं तेल, लसण टाकला, जिरं मोहरी टाकली, बाकी सगळे तर आपण सोले टाकलेलेच आहे आणि वाटलेलं वाटण यात टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी त्या हिशोबाने करून घ्यायचं. तर अशा प्रकारे झाले सोले तयार आणि मस्त भाकरी किंवा पोळीसोबत खायचे. चुरून खा, छान चव लागते. आणि आवडल्यास लाईक, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओज, रेसिपीज, विचार, काहीतरी कला दाखवण्यास आम्ही तत्पर आहोत. तुम्ही बघत राहा आणि आवडल्यास लाईक, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओत. चला तर बाय बाय.